जय भीम, नमो बुद्धाय. परमपूज्य ईश्वररत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आम्ही त्यांचे जे राहतं घर आहे ते BIT चाळ करून या ठिकाणी आज आम्ही आलो आहे. पूर्ण तुम्हाला समोर तुम्ही बोर्ड बघू शकतात. पूर्ण तुम्ही हा बोर्ड आहे. इकडून इंटरेस्ट आपण इकडं बाबासाहेब जे राहतं घर आहे त्या ठिकाणी जाणार. बाबासाहेब खोली क्रमांक 50 आणि 51 नंबर खोली क्रमांक आहे. आपण आता आतमध्ये जाऊया, पूर्ण हा एक्सप्लोर करूया. तुम्हाला पुरा व्हिडिओच्या मध्ये बाबासाहेबांचे राहतं घर आहे ते पूर्ण दाखवून देऊ. आता माता रमाईचा फोटो आहे इथं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो इथं सुंदरसा. तर बाबासाहेबांचा फोटो इथं. बाबासाहेबांचं हे राहतं घर आहे. आपण पूर्ण या ठिकाणी इथं बघू शकता. इथं बोर्ड आहे. इथं या साईडला बोर्ड आहे, तुम्ही बघू शकता. तर या चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 वर्ष असे इथं राहिले होते. व्यवस्थित इथं बाबासाहेबांचं राहतं घर आहे. इकडं हे तिकडं बाबासाहेबांचे राहतं घर आहे. इकडं खोली क्रमांक 50 आणि 51 या ठिकाणी बाबासाहेब राहत होते. तिथे त्यांची सुंदर अशी प्रतिमा आहे. जय भीम मित्रांनो, आपल्या परमपूज्य ईश्वररत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा बाबा इकडे आहे. बाबा आपल्याला प्रॉपरली आपल्याला बाबासाहेबांची माहिती देणार आहे. तर आपण नमो बुद्धाय. जय भीम. मी विलास गायकवाड, येथील स्थानिक रहिवासी. मी BIT चाळ क्रमांक 1 खोली क्रमांक 57 या ठिकाणी दुसरा मजला या ठिकाणी मी राहतो. बाबासाहेबांची माहिती सांगायची म्हणजे बाबासाहेब 1912 ते 1934 म्हणजे 22 वर्ष या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालेलं आहे. खोली क्रमांक 50 व खोली क्रमांक 51 या 2 खोल्यांमध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य झालेलं आहे. खोली क्रमांक 50मध्ये बाबासाहेबांची अभ्यासाची खोली होती. स्टडी रूम म्हणतात ते, अभ्यासाची खोली होती. आणि खोली क्रमांक 51मध्ये रमाईंचं स्वयंपाकघर होतं. बाबासाहेब ज्यावेळेस राहत होते त्यावेळेस या मजल्यावर लाईटसुद्धा नव्हतं. अगदी मधल्या पॅसेजमध्ये अगदी लहानसा मिणमिणता बल्ब असायचा. त्यावेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये काचेची हंडी असलेली केरोसिनची दिवाबत्ती असायची. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ज्यावेळेस शाहू महाराज त्यांना भेटावेस आले, त्यांनी खालूनच बाबासाहेबांना आवाज दिला, आंबेडकर मी आलो आहे. बाबासाहेब त्यांना घ्यायला दादराकडे गेले आणि त्यांना घरी घेऊन आले. खोली क्रमांक 50मध्ये बसले. त्यांची चर्चा झाली. रमाईंनी चहा आणून दिला. तो चहा वगैरे घेतला आणि नंतर शाहू महाराज गेले. अशा प्रकारे या ठिकाणी जवळजवळ आज माझं वय 75 वर्ष आहे. मी जन्मताच इथला आहे. तर या ठिकाणी त्यावेळेस आपली समाजाची लोकं 70% होती. परंतु काही अडीअडचणमुळे जागेअभावी प्रपंच वाढल्यामुळे इतर ठिकाणी गेलेले आहेत, काही विकून गेले. परंतु जे आहेत मंडळी ते आम्ही या ठिकाणी संघटित राहतो. आणि जे बाबासाहेबांचं कार्य आहे, जे सामाजिक कार्य आहे ते आम्ही करत राहतो. बाबासाहेबांचे आज नातू जे आनंदराज आंबेडकर आहेत, त्यांनी ही बौद्धजन पंचायत समिती शाखा चालवलेल्या आहेत. कारण अशा मुंबईमध्ये जवळजवळ 800-850 शाखा आहेत. त्या शाखांपैकी आमची एक या ठिकाणी स्थानिक शाखा आहे. ती आमची 85 नंबरची शाखा आहे. आणि त्या शाखेचा मी एक अध्यक्ष आहे. जे आपलं सामाजिक कार्य आहे ते पुढं चालू ठेवायचं असतं, ही आमची मनोमनीची तळमळ असते. आज मी जरी या ठिकाणी वयस्कर असलो, परंतु जी भावी पिढी आहेत त्यांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे आणि ते पुढे हा वारसा चालवतील. जसा आपण बाबासाहेबांच्या मागे हा समाजाचा गाडा चालवण्याचा आपण प्रयत्न करतो, तसंच या तरुण पिढींनीसुद्धा पुढील आयुष्यात चालवावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत.
बाबांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे, पूर्ण प्रॉपर्टी आपल्याला माहिती दिलेली आहे. इथं ते बाबासाहेबांचं राहतं घर आहे. खोली क्रमांक 50 आपण दाखवूया तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवूया घर. तुम्ही बघू शकता तर बाबासाहेबांचं घर आहे. ते दादा या घरात राहतात. जय भीम दादा. जय भीम. दादा तुमचं नाव काय? माझं नाव रोहन सुभाष ताडीलकर. तुम्ही बाबासाहेबांच्या घरात राहता तेवढ्यात तुम्हाला मोठं हो, भाग्याचं. भाग्याची गोष्ट आहे की मला बाबासाहेबांच्या घरात राहायला भेटलेलं आहे. बाबासाहेबांची स्थान म्हणजे एक आठवण आहे म्हणून. तर बाबासाहेबांची थोडीशी मला माहिती द्या सांगा. म्हणजे हे 1912 ते 1934 या सालावर 22 वर्ष बाबासाहेब ह्या खोलीत राहिलेले. ही म्हणजे बाबासाहेबांची अभ्यासाची खोली होती, रूम नंबर 50. आणि समोर होतं ते स्वयंपाकघर वगैरे होतं, रूम नंबर 51. आणि जेव्हा बाबासाहेब जे शाहू महाराज आपले कोल्हापूरचे राजे शाहू महाराज आले, तेही बाबासाहेबांना ह्याच खोलीत ह्याच रूममध्ये भेटलेले. आणि ही खोली म्हणजे माझे आजोबा कालिदास सखाराम ताडीलकर हे बाबासाहेबांसोबत असायचे. मग जे समता सैनिक दल होती त्याचे कमांडो सुद्धा होते. तर त्यांच्यासोबत राहणं उठणं बसणं माझ्या आजोबांचं नेहमीच असायचं, म्हणजे त्यांचे जवळचेच होते. ते जेव्हा बाबासाहेब राजगृहात गेले तेव्हा ही रूम माझ्या आजोबांना दिली बाबासाहेबांनी. असं असे आजोबाला दिली? हो, आजोबांना दिली. त्यापासून आम्ही इथे राहतो. राहते म्हणजे किती पिढी असं म्हणजे? म्हणजे माझी तिसरी पिढी. तिसरी पिढी. माझे वडील आणि मम्मी. तर दादांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. बाबासाहेबांचं एक घर आहे, बाबासाहेब इथं राहत होते. बाबासाहेबांची एक आठवण आहे आपल्याला. आपण घर पण बघूया. दादांनी आपल्याला चांगली माहिती पण दिलेली आहे. तर दादा जय भीम. बरं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बाबासाहेबांचा हा फोटो आहे. तर यांचं नाव काय बोललं तुम्ही? कालिदास सखाराम ताडीलकर. कालिदास सखाराम ताडीलकर. आणि ते बाबासाहेबांसोबत हे राहत होते. तुम्ही इथं पूर्ण घर बघू शकतात की इथं बाबासाहेबांचं इकडं पूर्ण शाहू महाराजांनी ह्याच खिडकीतून आवाज दिला, म्हणजे इथूनच इथूनच दिलेला? हो, इथून खालूनच. खालून आवाज दिला होता. तिथे शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांनी इकडून खिडकीतून आवाज दिला होता बाबासाहेबांसाठी. तुम्ही बाबासाहेबांची पूर्ण राहती खोली तुम्ही पूर्ण बघू शकता. तिकडे तुम्ही लाईनीत येतं पूर्ण बुद्धं नमामि संगम